चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन काय अपडेट जर आलेली ह्या चॅनलवर तर ते बघायला सोपी जाईल. आपल्याला चौथा प्रश्न दिलेला आहे बघा, बरोबर. चौथा आय व्ही नाही झालं, बरं. प्रश्न चौथा काय दिले समीकरण तुम्हाला त्याच्यामध्ये बघा. 6x दिलाय, वजा 4y दिलाय, वजा किती दिलाय आपलं, सॉरी, बरोबर वजा 12 दिलाय, बरोबर वजा 12. आणि त्याच्यामधलं दुसरं समीकरण आपल्याकडे दिलंय 8x वजा 3y, 8x वजा 3y बरोबर दिलेले तुम्हाला वजा 2. याला समी 1 आणि समी 2 मध्ये सोडून बघा, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. हे समीकरण अशाला असंच मांडू, 6x वजा 4y बरोबर वजा 12. आणि हे दिलेले आपल्याला 8x वजा 3y बरोबर 2. याला 1-2 नावं द्या आता, बरोबर. आता याच्यामध्ये काय बघा, समीकरण एक जे आपल्याला दिलेलं 4x वजा 6x वजा 4y वजा म्हणजे बरोबर वजा 12. तर याला आपल्याला लहान करायचे. लहान करण्यासाठी काय करायचे, याच्या दोन्हीही बाजूला 2 न गुणावं लागेल आपल्याला. दोन्हीही बाजूला किती न, 2 न काय करून गुणून, बरोबर. आता दोन्हीही बाजूला त्या समीकरणाच्या तुम्ही गुणलं तर बेतिरिक्त 6 इथं मानतो मी ते, म्हणून 3x बे दोन्ही 4 म्हणून 2y बरोबर बेस 6 हे 12 म्हणजे 6. अशा प्रकारे ते समीकरण आपलं तयार होईल. म्हणजे काय आलं समीकरण तुमचं, 3x वजा 2y बरोबर 6 वजा 6, सॉरी कधी कधी राहतं माझे पण. याला आपण नाव 1 देऊ, हे झालं आपलं समी 1. याला आपण 2 देऊ आपल्या जागेमुळे. तुम्ही वाटल्यास खाली याला 2 घ्या, याला 1ला 1च राहतो. आता हे काय करायचे तुम्हाला, ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत शिकत आलो त्या पद्धतीमध्ये मांडायचं. मग डी बरोबर, आता डी बरोबर कोणकोणत्या संख्या येणार आहेत, 3 आणि 8, म्हणून मग 3 8. पाठीमागे कोणत्या संख्या जाणार आहेत, ह्या, हे वजा 3 आहेत, हे वजा 2 आहेत, मग वजा 3 वजा 2 पाठीमागे गेले. आता तिरकस गुणाकार, मग 3 गुणाकारामध्ये वजा 2 आणि वजा इकडे काय करायचं तुम्हाला, वजा 2 गुणाकारामध्ये 8 नाही, 3 गुणाकारामध्ये वजा, संख्या खालीवर झाली का कुठेतरी, हां इथंच झाले. वजा 2 या ठिकाणी आहे आणि वजा 3 ह्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे आपल्याला 3 गुणाकारामध्ये 3 घ्यावं लागतील, 3 गुणाकारामध्ये 3. आता 8 आणि वजा 2चा गुणाकार होईल. आपल्याकडे काय होणार आहे, 8 आणि वजा 2. सांगत जा रे, नुसतं मी सोडवायला म्हणून तुम्ही बघत जाऊ ना. 3 त्रिक किती, 9, मग वजा 8 दोन्ही किती 16, मग 16 वजा का अधिक, 16 पण वजा, मग 9 पण वजा आहेत. आता वजा वजा 3 वेळेस आपला, 3 त्रिक 9 म्हणजे 9, वजा वजाचं चिन्ह वजा. आता इकडं काय येईल याचं उत्तर, वजा का अधिक बघा, बरोबर. मग आता हे वजा वजा अधिक झाले, म्हणजे आपल्याला काय करायचे, वजा 9 अधिक 16 करायचे. वजा 9 आणि 16ची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर यायला पाहिजे तुमचं 7, बरोबर. म्हणजे याचं आपल्याकडे आलं उत्तर 7. मग ते 7 अधिक आहेत, ते वजा आले नाही. तर आता आपल्याला काय समजलं, समजलं का, हां नाही पुन्हा कन्फ्यूज. वजा वजा अधिक म्हणून आपण काय केलं, वजा 6 अधिक 16, ती वजाबाकीच होणार होती पण अधिकचं चिन्ह मदत आलं, मग वजा अधिक वजा बाकी, त्याच्यामुळे परत वजा बाकी आपल्याकडे झालेली आहे. आता dxच्या किमती काढायच्यात, म्हणून dx बरोबर परत तोच कंस. आता याच्यामध्ये संख्या घ्यायची तुम्हाला, वजा 6 आणि 2 सुरुवातीला, मग वजा 6 शेवटची संख्या आहे, वजा 2 पण शेवटची संख्या आपल्याकडे दिलेली आहे. मग ह्या संख्या इथं, मग वजा 2 आणि वजा 3 परत गुणाकार, वजा 6 गुणाकारामध्ये वजा 3, वजा 3 कंस बंद, परत वजा, वजा 2 गुणाकारामध्ये वजा 2. आता इथं मजा आहे तुमची, बरोबर. आता यांचा गुणाकार किती आला, 3 6 किती 18, बरोबर. 3 6 18, वजा वजा अधिक झाली 18 वजा इकडं पण तीच, आणि यांचा आला 4.
मग 18मधून जर तुम्ही 4 वजा केले तर तुमच्याकडे उत्तर आलं 14. आता मी काढतो dy, दिसते का? dy बरोबर परत त्याच संख्या, मग ह्या संख्या 3 8 ही एक आली, मधली संख्या आपल्याला 6 आणि शेवटची 6 आणि किती 2 वजा ह्या 2 वजा 6 आणि वजा 2 खालीवरी झाले तर लक्ष द्या थोडंसं काय होत नाही. 3 गुणाकारामध्ये वजा 2 आणि वजा इकडे काय करणार आहे तुमचं 6 आणि 8चा गुणाकार, मग वजा 6 गुणिले 8. आता गुणाकार करा, वरचं झालं की तुमचं समीकरण मांडायचं. हा 1 मिनिट, हे झालं ना. आता दोन्ही 6 म्हणजे 3 दोन्ही किती 6 वजा 6 वजाचं चिन्ह मदत दिलेलं आहे म्हणून. मग आता 8 आणि 6चा गुणाकार आला तुमच्या 48, ते पण वजाच येणार आहे, वजाच 48 येणार. याला मी इथं घेतो 48 ही वजा. आता वजा वजा अधिक म्हणजे काय झालं तुमच्याकडं 6 अधिक वजा 6 अधिक 48 वजा 6 प्लस 48 यांची पण होणार वजा बाकी. मग आता इथं 48 मधून तुम्हाला 6 वजा करायचे, राहिले तुमच्याकडे 42. ओके आलं. आता क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला ज्या संख्या दिल त्या किंवा जी क्रेमरची पद्धत आहे त्या पद्धतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सोडवायचं आहे. हो झालं बरोबर. जी पद्धत तुम्हाला दिलेली आहे क्रेमरची त्या पद्धतीमध्ये याला सोडवायचं आहे. कोणाचं लिहून घ्यायचं राहिलं होतं का रे? नाही का? पद्धतीनुसार आज एक पेन नाही आपल्याकडं, त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा. आपल्याला लिहायचं x बरोबर dx छेद d आणि dy छेद d. इथं y घ्या, सॉरी माझ्याकडून परत राहिलं, dy छेद d. आता dx ची किंमत किती आलेली आपल्याकडं 14, छेदामध्ये किती आहेत 7 आणि मी आणि लिहित नाही, इकडे y लिहितो डायरेक्ट. dy किती आले आपल्याकडं, वर दिलेलं dy तुम्हाला बघा किती आहे 42, छेदामध्ये किती 7. दोन्हीही संख्याला पूर्ण भाग जातो, दोन्ही संख्याला पूर्ण भाग जातो. म्हणजे x बरोबर तुमची किंमत येणार आहे 2 आणि y बरोबर किती आली तुमची किंमत 7च्या पाड्यात 42 आहेत का बघा. हां कुठपर्यंत 6, 7 6 हे 42. तुमच्या दोन संख्या निघाल्यात. वायची समीकरणाची उकल आली x बरोबर 2 आणि इकडे आलेली आहे y बरोबर 6. अशा प्रकारे तुम्हाला चौथा प्रश्न झाला. 2 प्रश्न राहिलेत 5 आणि 6. हो ते पण सोडून देणार आहे मी तुम्हाला, त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला जमलंच नाही तर मी इथंच आहे, मी कुठं जाणार नाही. पण तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. 2 प्रश्न मी सोडून द्यायचे थांबवतो. तुम्ही जर प्रयत्न केले तर खूप छान होईल, कारण मला पण कळून तुम्हाला जमायले नाही जमायले. बरोबर. हां तू सोडवणार तू, बरं सगळे मिळून सोडवा. नाही समजले तर मी आहे, परत आपण त्याच्यावर चर्चाच करू. आपण इथं थांबू का आज? हां उद्या आपली टेस्ट आहे, संडे असल्यामुळं त्याच्यामुळं सगळ्यांनी यायचं आहे. धन्यवाद.